नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे रविराज काका आणि प्रिया प्रतिमाला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतात. इथे आता प्रतिमाला सुभेदारांचं घर सोडून कुठेही जाण्याची इच्छा नसते, कारण सुभेदारांच्या घरी सायली असते आणि सायलीबरोबर प्रतिमाचं चांगलं जुळत असल्यामुळे तिला आता सुभेदारांच्या घरामध्ये कम्फर्टेबल वाटत असतं. त्यामुळे तिला आता सायलीला सोडून प्रिया आणि रविराज काका यांच्याबरोबर जाण्याची अजिबात इच्छा नसते. तरीसुद्धा इथे प्रिया स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सायलीला त्रास देण्यासाठी आता प्रतिमाला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेते आणि ती रविराज काकांना सुद्धा इथे आता फूस लावते. ती म्हणत असते की बाबा, आता किती दिवस झाले आपण इथेच राहतोय. आईला आता आपल्या घराची सुद्धा सवय व्हायला हवी आहे ना. आपण आईला घेऊन आता घरी जाऊया ना. तिथे गेल्यानंतर तिला तिच्या जुन्या आठवणी आठवतील आणि तिची कदाचित मेमरीसुद्धा परत येईल. तेव्हा इथे रविराज काका आता पूर्णाजीला समजावतात आणि म्हणतात की तन्वी जे काही बोलते ते बरोबर आहे. एक ना एक दिवस तरी आम्हाला जायचंच आहे ना. आता किती दिवस आम्ही इथे राहणार. आणि असं बोलून प्रियाने स्वतःच्या स्वार्थासाठी आता प्रतिमाला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ते म्हणते की उद्याच्या उद्याच आम्ही आईला घेऊन जाणार आहोत. पण इथे प्रतिमाला आता त्यांच्याबरोबर जायचं नसतं. त्यामुळे इथे आता जबरदस्तीने प्रतिमाला रविराज काका आणि प्रिया घरी घेऊन जातात. पण इथे प्रतिमा आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. तिला किल्लेदारांचं घर खायला उठत असतं, कारण तिथे तिची लाडकी सायली नसते. त्यामुळे इथे प्रतिमाला आता किल्लेदारांच्या घरी अजिबात करमत नाही आणि ती मध्यरात्री उठून सुभेदारांच्या घरी परत येते, ते सुद्धा कुणालाही न सांगता. त्यामुळे इथे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो जेव्हा प्रतिमा मध्यरात्री सुभेदारांच्या घरी आलेली असते. त्यानंतर इथे आता नागराज आणि प्रियाचं जोरात भांडण होतं, कारण प्रियाने परस्पर खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. ते म्हणजे प्रतिमाला आता किल्लेदारांच्या घरी आणण्याचा जो काही निर्णय इथे प्रियाने परस्पर घेतलेला असतो, तो नागराज आणि महिपत दोघांनासुद्धा अजिबात आवडत नाही. कारण इथे नागराजला असं वाटत असतं, जर प्रतिमा इथे आली आणि इथली जागा, ह्या वस्तू, तिचं किचन, तिचं रूम, हे सगळं तिने जर बघितलं आणि तिची मेमरी जर लवकर परत आली आणि तिने ओळखलं की तिला मारण्याच्या मागे माझासुद्धा हात होता, कारण मला भीती वाटते, जेव्हा मी महिपतबरोबर त्या ठिकाणी गेलो होतो जिथे अपघात झाला होता, तेव्हा मला प्रतिमा वहिनीने बघितलं की काय, अशी भीती सतत नागराजच्या मनात असते. त्यामुळे इथे आता नागराज आणि प्रियाचं कचाट्याचं भांडण होतं आणि इथे पुन्हा नागराज प्रियाला चांगलेच खडे बोल सुनावतो, तिच्या कानाखाली देतो, अक्षरशः तिचा गळासुद्धा दाबतो आणि तिला जाब विचारत असतो की तू एकटीने असा परस्पर निर्णय कसा काय घेतला. त्याच्यामुळे इथे आता प्रियाचं थोबाड हे चांगलंच सुजलेलं असतं. तर इथे आता अचानक असं काय घडतं की प्रतिमा किल्लेदारांच्या घरी जाते, पण मग मध्यरात्री सुभेदारांच्या घरी ती का बरं येते. आणि त्यानंतर इथे आता नागराज आणि प्रिया या दोघांचं भांडण कसं काय होतं, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रिया, रविराज काका दोघांनी आता निर्णय घेतलेला असतो की प्रतिमाला आता किल्लेदारांच्या घरी आम्ही घेऊन जातोय. आता किती दिवस इथे राहणार. प्रतिमाला आमची सवयसुद्धा व्हायला हवी आहे ना. प्रिया म्हणत असते की मी तिची खरी मुलगी आहे, तरीसुद्धा तिची जी खरी मुलगी आहे ती तिच्यापासून लांब राहते, तिला ती जवळ येऊ देत नाही. आणि जी तिची मुलगीच नाही आहे सायली, ती तिचं मुलगी होऊन सगळं काही करत असते. आणि माझ्या आईलासुद्धा सायलीच सगळीकडे लागते. मला ती स्वतःपासून दूर ठेवते, मला तिचं काहीसुद्धा करू देत नाही. जर मी माझ्या आईला माझ्या घरी घेऊन गेले तर मग मी तिचं सगळं काही प्रेमाने करेन. त्यासाठी मी माझ्या आईला उद्याच्या उद्या आमच्या घरी घेऊन जाते. तेव्हा इथे सायलीसुद्धा टेन्शनमध्ये येते. तिला असं वाटत असतं की महिना 2 महिन्यानंतर आता इथे प्रतिमा त्याला घेऊन जातील. म्हणून ती म्हणते की ठीक आहे, तुम्ही जो निर्णय घेतला आहे रविराज काका, तो प्रतिमा आत्यांच्या भल्यासाठी आहे. तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. कदाचित तिथे गेल्यानंतर ते लवकर बऱ्या होतील. पण सायलीला हे माहिती नसते की प्रिया अगदी दुसऱ्याच दिवशी प्रतिमा आत्याला घेऊन जाते. त्यामुळे इथे सगळेजणच टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण प्रतिमा आत्या सगळ्यांच्या आवडीची असते. प्रतिमा सुभेदारांच्या घरामध्ये असते, त्यामुळे परिवार, कुटुंब हसत खेळत राहत असतं. सगळेजण आनंदी राहत असतात. घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण असतं, चैतन्याचं वातावरण असतं. पण इथे आता प्रतिमा जाणार तर अक्षरशः पूर्ण जी कल्पना, सायली, अर्जुन, अश्विन, त्याचबरोबर प्रताप काका, हे सगळेजणच खूपच जास्त उदास झालेले असतात. अस्मिता त्यातूनच म्हणत असते की प्रतिमा आत्या जरी तिच्या घरी
गेली ना तरी आपण तिला भेटायला जाऊ, ती आपल्याला भेटायला येईल. पण तरीसुद्धा इथे बाकीचे लोक खूपच जास्त अपसेट झालेले असतात. पूर्णाजी तर म्हणते की माझी प्रतिमा म्हणजे या घरातलं चैतन्य आहे, ती जर गेली तर या घरामध्ये करमणार नाही. तेव्हा इथे सायली पूर्णाजीला समजावते की एक ना एक दिवस आपल्या माहेरवशील मुलीला सासरी जावंच लागतं ना. आपण समजूया की आता प्रतिमा आत्या सासरी गेलेल्या आहेत. तेव्हा इथे प्रतिमा उदास होते जेव्हा तिला कळतं की प्रिया आता घरी नेण्याची गोष्ट करते. कारण जेव्हा जेव्हा प्रिया तिच्याजवळ बोलायला गेले तिने फक्त प्रतिमाला त्रास दिलेला आहे, तिला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सायलीने अगदी सख्खी मुलगी आहे हे माहिती नसूनसुद्धा ती तिची काळजी घेत असते, अगदी सख्ख्या मुलीप्रमाणेच. त्यामुळे इथे आता प्रतिमाला सायलीबरोबर सुभेदारांच्या घरी राहायचं असतं. पण आता काही पर्याय नसतो, तीसुद्धा काही बोलू शकत नसते. सायली टेन्शनमध्ये आलेली असते. ती आता प्रतिमा आत्याची बॅग वगैरे भरते. तरीसुद्धा ती म्हणत असते की प्रतिमा आत्या अजून काही महिने इथे राहिले तर किती बरं होईल. म्हणून ती अर्जुनला समजावते. अर्जुन म्हणत असतो की ते प्रतिमा आत्याचं घर आहे, एक ना एक दिवस तिला तिथे जावंच लागणार आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आपण प्रतिमा आत्याला भेटायला जाऊ आणि थोड्या दिवसानंतर तिला आपल्या इथे परत आणू. तरीसुद्धा इथे सायली रात्रभर झोपत नाही. तिला प्रतिमा आत्यांची आठवण येतच असते. तेव्हा ती आता खाली देवी आईचा आशीर्वाद घ्यायला येते. अगदी नेहमीप्रमाणे तिथे आता प्रतिमासुद्धा देवी आईचा आशीर्वाद घ्यायला आलेली असते. झोपण्याच्या आधी देवाला नमस्कार करायला आलेली असते. तेव्हा सायलीसुद्धा तिथे येते आणि सायली प्रतिमा आत्याला बघून तिच्या जवळ येते आणि म्हणते की प्रतिमा आत्या तुम्ही इथे देवी आईचा आशीर्वाद घ्यायला आलात ना झोपण्याच्या आधी. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. सायली तिच्याजवळ बोलत असताना सायलीचे डोळे पाण्याने भरलेले असतात. तिला रडताना बघून प्रतिमासुद्धा इमोशनल होते, तिच्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं. तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही इथे देवाचा आशीर्वाद घ्यायला आलात ना, मग तुमच्या डोळ्यात पाणी का आहे बरं. तेव्हा प्रतिमा म्हणते की तुझ्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं ना म्हणून माझ्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं आहे. तेव्हा इथे सायली आता इमोशनल होते आणि रडायला लागते. ती म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही उद्या जाताय ना, तुम्ही जाताय म्हणून मला थोडं वाईट वाटते एवढंच. तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणत असते की नाही सायली मला नाही जायचं आहे, मला इथेच राहायचं आहे तुझ्याबरोबर. तेव्हा सायली खूपच जास्त खुश होते आणि इमोशनलसुद्धा. प्रतिमाला मिठी मारून खूपच जास्त रडायला लागते आणि म्हणत असते की प्रतिमा आत्या माझीसुद्धा हीच इच्छा आहे की तुम्ही इथेच राहावं. आणि रात्रभर इथे सायली आता अर्जुनच्या रूममध्ये न जाता प्रतिमासोबत तिच्या रूममध्ये जाते. ती म्हणत असते की मला तुमच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपायचं आहे, तुम्ही माझ्यासाठी अंगाई घाल का. तेव्हा इथे आता सायली प्रतिमाच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि प्रतिमा तिच्यासाठी अंगाई गाते. निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लागबाई, ही अंगाई आता प्रतिमा सायलीसाठी गात असते. पण इथे सायली आणि प्रतिमाला दोघींनासुद्धा लहान मुलीच्या बोलण्याचे आवाज ऐकू येतात. ती मुलगी म्हणत असते की आई मला झोप येत नाही आहे ग, माझ्यासाठी गाणं म्हण ना. तर इथे आता सायली आणि प्रतिमा इकडे तिकडे बघायला लागतात. तेव्हा इथे सायलीला असं वाटत असतं की जणू काही तिची सख्खी आई, तिची जन्मदाती तिच्यापासून दूर होणार आहे आणि अशी इमोशनल सायली झालेली असते. आणि सायली आता प्रतिमा आत्याला मिठी मारते आणि रात्रभर प्रतिमा आत्याच्या रूममध्येच थांबते. त्यानंतर इथे आता सकाळ झाल्यानंतर सायली तयार होते. प्रतिमा आत्या बाकीचे सगळे लोक आता रेडी झालेले असतात. त्यानंतर इथे रविराज काका आणि प्रिया प्रतिमा आत्याची वाट बघत असतात. तेव्हा प्रतिमा आता बाहेर येते आणि सगळ्यांचा निरोप घेत असते. तेव्हा इथे सगळ्यांना भेटून प्रतिमा आत्याचा पाय काही उचलत नसतो, कारण तिला कुणालाही सोडून तिथून जायचं नसतं. तरीसुद्धा इथे आता प्रतिमा जात असताना सायली खूपच जास्त रडते आणि सायली जाऊन आता प्रतिमा आत्याला घट्ट मिठी मारते. तेव्हा इथे आता प्रतिमा आणि सायली दोघीजणी एकमेकींना भेटून खूपच जास्त रडत असतात. तेव्हा अर्जुन पुढे जातो आणि सायलीला आता अलगद प्रेमाने तिच्याबरोबर शांतपणे बोलून तिला बाजूला करतो. तर इथे रविराज काकासुद्धा आता प्रतिमाला घेऊन बाजूला होतात. प्रिया म्हणत असते आई अगं आता आपल्या घरी आपल्याला जावंच लागणार आहे ना, आपण किती दिवस इथे राहायचं. तेव्हा इथे आता प्रतिमाची इच्छा नसूनसुद्धा तिला जबरदस्तीने घेऊन जात असतात. ती म्हणत असते की मला इथे राहायचं सायली बरोबर. तेव्हा रविराज काका म्हणतात की हो आपण पुन्हा सायलीला भेटायला घेऊ, तू काळजी करू नको. तेव्हा इथे आता प्रतिमाला रविराज काका आणि प्रिया जबरदस्तीने घेऊन जातात. तिथे किल्लेदारांच्या घरी गेल्यानंतर प्रतिमाचं जोरात स्वागत केलं जातं. इथे सुमन स्वागत करते तर नागराज जास्त पुढे पुढे करत नाही, कारण त्याला भीती वाटत असते की इथे प्रतिमा मला ओळखणार तर नाही ना.
म्हणून तो थोडा लांब लांबच असतो. तर इथे आता प्रतिमा आत्यांची रूम छान सजवून ठेवलेली असते. रविराज काका म्हणतात की प्रतिमा ही तुझी रूम आहे, मी आपल्या दुसऱ्या रूममध्ये झोपेन. तर इथे प्रतिमाला कम्फर्टेबल होण्यासाठी तिला आता नेहमीप्रमाणे एकटीला एक रूम ही दिलेली असते. तर इथे प्रतिमासाठी अगदी तिच्या आवडीचे पदार्थ सुमनने केलेले असतात. सगळं काही वातावरण व्यवस्थित असतं. प्रिया मात्र तिच्याजवळ आता रागाने जरा बोलत असते, कारण तिथे तिला अडवायला कुणीच नसतं. तेव्हा प्रतिमाला सायलीची खूपच जास्त आठवण होते. प्रतिमाला कळलेलं असतं की ही माझी मुलगी असू शकत नाही, कारण ही माझा अजिबातच आदर करत नाही, माझ्याबरोबर रागाने बोलते, माझा तिरस्कार करते. तेव्हा इथे आता प्रतिमाला शांतपणे झोपायला रविराज काका सांगतात. तिची औषधं वगैरे तिने घेतल्यानंतर ती आपल्या रूममध्ये आता आराम करत असते. नेहमीप्रमाणे चटई खाली टाकून ती झोपत असते. पण सतत तिच्या डोळ्यासमोर सायली, त्याच्यानंतर अर्जुन, पूर्णाजी, प्रताप काका, कल्पना, अश्विन, त्यांच्या त्या गमती जमती, हे सगळं काही तिच्या नजरेसमोर येत असतं. त्यांचं हसून खेळून बोलणं, सायली सतत तिची काळजी घेत असते, हे सगळं प्रतिमाला आठवतं आणि त्यामुळे तिथे राहणं तिला अशक्य वाटतं. सगळेजण आता झोपलेले असतात. सायलीसुद्धा घरी झोपत नसते, तीसुद्धा जागी असते. या कुशीला त्या कुशीला अर्जुनला कळत असतं. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, तुम्ही झोपा ना शांतपणे. तेव्हा इथे सायली म्हणते की प्रतिमा आत्या नाही आहे तर मला करमत नाही आहे, त्या तिथे ठीक तर असतील ना, त्यांना काही जर हवं असेल तर ते कुणाला सांगतील. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तिथे आहेत ना, सिनियर आहे, सुमन काकी आहे, तन्वी आहे. तेव्हा सायली म्हणते की नाही, प्रियावरती माझा विश्वास नाही आहे, ती प्रतिमा आत्यांची काळजी नीट नाही घेणार. तेव्हा इथे अर्जुन आता शांतच होतो. तर इथे सायलीला आता स्वप्न पडतं की प्रतिमा आत्या दाराजवळ आल्यात की काय. तेव्हा ती जागी होते आणि दारापाशी येते. तर इथे प्रतिमा आत्याला झोप येत नसते. सायलीची खूप आठवण येते. प्रतिमा आत्या कुणालाही न सांगता आता किल्लेदारांच्या घरातून बाहेर पडते आणि सरळ रस्त्याने ती आता चालत धावत पळत ती आता सुभेदारांच्या घरी येते. एक रिक्षा तिला मिळते. त्या रिक्षाला ती कसा बसा ॲड्रेस सांगते, रस्ता सांगते आणि सुभेदारांच्या घरापर्यंत ती येते आणि दारापाशी येऊन आता उभी राहिलेली असते. तेवढ्यातच इथे सायलीला भास होतो की प्रतिमा आता बाहेर आलेली आहे. त्यामुळे ती येऊन लगेचच दरवाजा उघडते. तर काय, प्रतिमा आत्या अगदी दाराच्या पाशी येऊन उभे राहिलेल्या असतात. तेव्हा सायली प्रतिमा आत्यांना बघून खूपच जास्त खुश होते. तिला विश्वास होत नाही की प्रतिमा आत्या इथे आलेल्या आहेत. तेव्हा इथे सायली प्रतिमा आत्याला मिठी मारते आणि घरामध्ये घेते. त्याचबरोबर आता संपूर्ण कुटुंबाला कळलेलं असतं. ते सगळ्यांना आवाज देते, अहो लवकर इकडे या ना. त्याच्यानंतरला पूर्ण आजी, कल्पना, सगळेजणच, प्रताप काका, अस्मिता, अश्विन, सगळे धावत पळत खाली येतात आणि बघतात तर काय, तिथे प्रतिमा आलेली असते. तेव्हा सगळेजण आश्चर्यचकित होतात की ह्या वेळेला प्रतिमा आत्या एकटी कशी काय आली. तेव्हा अर्जुन विचारतो की प्रतिमा आत्या, तुला सिनियर सोडायला आलं आहे का. तेव्हा इथे प्रतिमा आत्या नाही असं म्हणते आणि ती एकटी आलेली असते. तर इथे नागराज आता प्रियाच्या रूममध्ये येतो आणि म्हणतोय, कुणाला विचारून एवढा मोठा निर्णय घेतलास, का तू इथे प्रतिमाला घेऊन आलीस. तिथे अजून थोडे दिवस राहिली असती तर काय झालं असतं, कुणाला विचारून हा निर्णय घेतलास तू. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, असं काय करताय, कधी ना कधी तर प्रतिमाला इथे यायचंच होतं ना. तेव्हा इथे नागराज तिच्या कानाखाली देतो आणि तिचा गळा दाबतो आणि म्हणतो, तुला कळत नाही का, अगं तिला इथे परत आणली आहेस, इथे तिने संसार केला आहे दादाबरोबर, ह्या प्रत्येक वस्तूला तिचा हात लागलेला आहे, या घराला तिची सवय आहे. तू जर आता त्या प्रतिमाला इथे घेऊन आलीस आणि तिची मेमरी जर परत आली लवकरात लवकर तर काय करणार आहेस तू. तू कुणाला विचारून तिला इथे आणलं सांग बरं, आणि कशासाठी. तिथे तुला राहवत नव्हतं का, अर्जुनने तुला भाव नाही दिला का, म्हणून लगेच इथे घेऊन आलीस ते प्रतिमाला. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, हे बघा असं काही नाही आहे, किती दिवस आम्ही तिथे राहायचं होतं, आणि तसंही तिथे जर राहिली असती ना प्रतिमा तर तिची लवकर मेमरी परत आली असती. त्या अर्ध्या बाईला लवकर सगळं आठवलं असतं. इथे आल्यानंतर आपण तिची मेमरी परत येऊ नये यासाठी काहीतरी प्रयत्न करूया ना. तेव्हा नागराज म्हणत असतो, नको तिथे तुझं डोकं लावू नको, कळते ना तुला, इथे दादाचं आता बारीक लक्ष असणार आहे. तिथे सगळेजण आजूबाजूला असायचे म्हणून दादाला एवढं काही कळलं नाही, पण आता इथे दादा 24 तास तिच्याबरोबर नजर ठेवून असणार आहे, कळते का तुला. तेव्हा इथे प्रियाचं आणि नागराजचं चांगलंच भांडण झालेलं असतं. नागराजने प्रियाचं थोबाड चांगलं फोडलेलं असतं. त्यानंतरला इथे प्रतिमा आता घरी आलेली बघून सायली तर खुश होते. सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही एकट्या कशा काय आलात. तेव्हा प्रतिमा म्हणते, मला तुझी आठवण आली, पूर्णाजीची आठवण आली म्हणून मी आले. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की मला तुमच्या सगळ्यांची आठवण आली, मला तिथे जायचं नाही आहे, मला तुमच्याबरोबर इथे राहायचं आहे. सायली, मला तुझ्याबरोबर इथे राहायचं आहे. असं जेव्हा प्रतिमा आत्या म्हणते तेव्हा इथे सायलीचे आता अश्रू खूपच जास्त व्हायला लागतात.
सायली खूपच जास्त रडते, इमोशनल होते. ती म्हणत असते की प्रतिमा आत्या तुम्ही गेलात ना, मला अजिबात करमलं नाही. जणू काही माझी आई माझ्यापासून दूर झाली की काय असं मला वाटलं. तेव्हा दोघीजणी अगदी एकमेकींना मिठी मारून आता खूपच जास्त रडत असतात. दोघी माय लेकींची नाळ ही जोडलेली आहे, पण दोघींनाही माहिती नाही आहे की आम्ही दोघीजणी खऱ्या मायलेकी आहोत. पण तरीसुद्धा दोघींमधलं बॉन्डिंग हे अप्रतिम असतं. सगळेजण त्यांच्याकडे बघून खूपच जास्त रडत असतात. तेव्हा इथे अर्जुन आता रविराज काकांना फोन करून ही बातमी सांगतो की प्रतिमा आत्या इथे आलेली आहे, काळजी करण्यासारखं काय नाही आहे. तर इथे आता प्रतिमा आत्या शेवटीला खऱ्या मुलीकडे सायलीकडे धाव घेत खोट्या मुलीला प्रियाला तोंडावरती पाडते. तर इथे अर्जुनने आता रविराज काकांना फोन केल्यानंतर ते सुद्धा खूप जास्त आश्चर्यचकित होतात. तर आता येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार होणार आहे. सिरियलच्या डेली अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. येणारे अपडेट्स बघत राहा.